नमस्कार मंडळी, मी शैलेंद्र ठेकार आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आजचा विषय देखील अत्यंत इंटरेस्टिंग होणार आहे. आजच्या विषयाचं नाव आहे शिंदे फडणवीस सरकारमधील कुरघोड्या, 4 जोड्या खूप खोड्या. वाटला ना विषय इंटरेस्टिंग? मग आत्ताच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका. राज्यामध्ये 10 जूनला राज्यसभेच्या, 20 जूनला विधान परिषदेच्या आणि 1 जुलैला महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं. या सत्तांतराचं पूर्ण श्रेय कुणाला द्यावं लागेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणल्याप्रमाणे याचे करते करविते कोण आहेत तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी अत्यंत चातुर्यानं, संयमानं सगळी खेळी आखत शरद पवारांसारखा मुरब्बी राजकारणी समोर असताना या राज्यामध्ये सत्तांतर करून दाखवलं आणि ते त्यांचं श्रेय शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना दिलेलं आहे. हिंदीमध्ये एक मुहावरा अर्थात म्हण आहे आणि ती अशी आहे की जब मियाँ बीबी राजी तो क्या करेगा काझी. हिंदीमध्ये जरी अशी म्हण असली तरी महाराष्ट्रातलं लग्न म्हणलं तर नुसतं नवरा बायको राजी असून चालत नाही, तर काका, मामा, आत्या, चुलती आणि याचबरोबर जावई या सगळ्यांनी राजी होणं, या सगळ्यांची मान्यता असणं, या सगळ्यांनी खुश असणं अत्यंत गरजेचं असतं. मग त्या लग्न समारंभामध्ये जी करती सवरती व्यक्ती असते त्याची ही जबाबदारी राहते की या सगळ्या मानापमान नाट्यावरती पडदा पाडून हे सगळं प्रेमानं बांधून हे लग्न समारंभ किंवा हे शुभ कार्य अगदी निर्विघ्नपणे पार करणं. मला असं वाटतं की फडणवीस साहेबांच्या चातुर्यामुळे हे सरकार अस्तित्वात आलं, पण अस्तित्वात आल्यानंतर या सरकारसमोर काही आव्हानं देखील आहेत. ती आव्हानं कुठली? या दोन्ही गटांमध्ये अनेक नेते असे आहेत की ज्यांचं स्थानिक पातळीवरती पटत नाही. आज दोघंही सरकारचा हिस्सा आहे, पण अनेक जण असे आहेत की ज्यांच्या कुरघोड्या स्थानिक पातळीवरती काही संपताना दिसत नाहीत. आता या स्थानिक पातळीवरच्या कुरघोड्या राज्य पातळीवरती फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब यांच्या डोकेदुखी ठरू शकतात का, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि म्हणूनसाठी आपण या व्हिडिओला नाव दिलंय 4 जोड्या फार खोड्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, या सरकारमध्ये ज्या 4 जोड्या खोड्या करतायत त्यांच्याबद्दल आपण आत्ता बोलतोय. आणि त्या 4 जोड्या कुठल्या आहेत तर कोकणापासून विदर्भापर्यंत अशा वेगवेगळ्या भागातून या 4 जोड्या येतात. पण यातलं वैशिष्ट्य असं की यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातली एकही जोडी नाही. आपण यातल्या कुरघोडी करणाऱ्या पहिल्या जोडीचा विचार करूयात. आणि ती पहिली जोडी आहे कोकणामधली आणि ती आहे नारायण राणे, त्यांचे सुपुत्र विरुद्ध दीपक केसरकर. मंडळी, दीपक केसरकर आणि नारायण राणे हे नातं अक्षरशः विळा भोपळ्याचं आहे. या दोघांमधलं वितुष्ट जगजाहीर आहे. हे वितुष्ट आलं केव्हापासून ते जरा आपण पाहू. हे वितुष्ट आलं सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष असलेले दीपक केसरकर तेव्हापासून. मध्ये 2009 साली दीपक केसरकर राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीत गेल्यानंतर शरद पवार साहेबांनी केसरकर आणि नारायण राणे या दोघांमध्ये समेट घडवून आणला आणि दीपक केसरकर हे राणेंच्या मदतीनं 2009 साली सावंतवाडीतून आमदार झाले. 2014 साल आलं. 14 सालामधल्या खासदारकीच्या निवडणुका होत्या. मोदींची लाट होती आणि या मोदींच्या लाटेमध्ये निलेश राणे हे खासदारकीसाठी उभे राहिले आणि निलेश राणेंच्या विरोधामध्ये केसरकरांनी काम केलं आणि पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. 2014च्या विधानसभेच्या वेळेस केसरकरांनी शिवबंधन बांधलं आणि ते शिवसेनेत गेले. आणि शिवसेनेत गेल्यानंतर त्यांना राणेंवरती बोलायला एक लायसन्स मिळालं. राणेसाहेब आणि त्यांच्या कुटुंबावरती ते कायम घणाघाती टीका करत असतात. 2022 सालची परिस्थिती काय तर राणेसाहेब भाजपवासी झालेत आणि केसरकर सुद्धा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये गेलेत आणि दोघंही सरकारचा भाग आहे. असं असताना त्यांना मागची कटुता विसरता आली आहे का तर त्यांच्या मागच्या विधानांवरनं तरी असं लक्षात येतं की ही कटुता त्यांना विसरता आली नाही आहे. मागच्या काही महिन्यातली जर आपण विधानं पाहिली तर केसरकरांनी असं विधान केलं की राणेंची दोन्ही मुलं अजून लहान आहेत आणि त्यांना समजावून सांगण्याची गरज आहे. यावरती निलेश राणेंनी त्यांना प्रतिक्रिया दिली आणि ते म्हणाले की केसरकर, इज्जत मिळतीये तर ती घ्यायला शिका, लायकीत राहा. अशा पद्धतीची एकदम खालच्या दर्जाची स्टेटमेंट्स दोन्हीकडनं आली. या दोघांमधलं जे काही स्थानिक पातळीवरचं कुरघोड्यांचं राजकारण आहे याचा परिणाम राज्य पातळीवरती होईल का? तो होऊ द्यायचा नसेल तर फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबांना या विषयामध्ये लक्ष घालावं लागेल.
मित्रांनो, आपला जर इतिहास पाहिला तर महाभारत कालापासून आजपर्यंत प्रत्येक युगामध्ये प्रत्येक वेळेला कुठल्या ना कुठल्या संजयाचा उल्लेख झाला आहे. महाभारतामध्ये संजय होता, ज्याला दूरदृष्टी होती. अगदी अलीकडच्या काळात, अगदी 1-2 वर्षापूर्वी पाहायचं झालं तर महाविकास आघाडीच्या प्रयोगामध्ये संजय राऊत यांची भूमिका महत्त्वाची होती. आता प्रत्येक ठिकाणी संजयांचं हे वास्तव्य महत्त्वाचं असतं. तसं या कुरघोड्यांच्या जोड्यात देखील या सरकारमध्ये 2 संजय एकमेकांवरती कुरघोड्या करतायत. ते संजय कोण? एक आहे जळगाव जामोदचे आमदार भाजपचे नेते संजय कुटे आणि दुसरे आहेत बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते संजय गायकवाड. आता या दोघांच्या राजकीय वैराबद्दल बोलायचं झालं तर राजकीय वैर आहे की राजकीय युद्ध याचाच कदाचित संशय आपल्या सगळ्यांना येईल. हे दोघंही एकाच सरकारचा हिस्सा आहेत, पण त्यांच्या स्थानिक कुरघोड्या संपतायत का? तर त्या बिलकुल संपत नाही आहेत. कोरोना काळामध्ये संजय गायकवाड यांनी एक असं स्टेटमेंट केलं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं, जर करोनाचा विषाणू मला सापडला तर तो मी फडणवीस साहेबांच्या तोंडामध्ये कोंबेल. याच्यावरती प्रचंड वाद झाला. भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले, संजय कुटे आक्रमक झाले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी संजय गायकवाड यांचा पुतळा जाळला. इतकंच नाही तर त्यांच्या घरासमोर लावलेली एक गाडी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. याच्यानंतर शांत बसतील ते गायकवाड कसले? गायकवाडांच्या कार्यकर्त्यांनी संजय कुटेंच्या गाडीवरती हल्ला केला. संजय कुटेंनी याच्यानंतर स्टेटमेंट केलं की जोपर्यंत संजय गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत मी बुलढाणा सोडणार नाही. संजय गायकवाड म्हणले, तू बुलढाण्यात येऊन तर दाखव, मी तुझ्याकडे पाहतो. यानंतर संजय गायकवाडांनी एक मोठं शक्ती प्रदर्शन बुलढाण्यामध्ये केलं. या 2 आमदारांच्या वादामध्ये जिल्ह्याला अक्षरशः युद्धाचं स्वरूप येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता ही मागची कटुता या सरकारमध्ये एकत्र आल्यानंतर विसरली जाईल का? तर त्यांची स्टेटमेंट बघून असं वाटतं की हे होणं थोडं अवघड दिसतं. यामध्ये फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबांना स्वतः लक्ष घालावं लागेल. आता आपण तिसऱ्या जोडीकडे येऊ. तिसरी जोडी आहे रावसाहेब दानवे पाटील आणि अर्जुन खोतकर. आता या दोघांचा संघर्ष किती टोकाचा आहे आणि किती वर्ष चालला आहे हे महाराष्ट्राने पाहिलंय. 2019च्या निवडणुकीमध्ये त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती शिष्टाई निष्फळ ठरली. यानंतर सत्तांतर झालं. सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीमध्ये रावसाहेब दानवे पाटील आणि अर्जुन खोतकर यांची दिलजमाई करण्याचा प्रयत्न केला, पण 4च दिवसानंतर त्यांनी एकमेकांच्या विरोधात जी स्टेटमेंट केली त्या स्टेटमेंट नंतर ही शिष्टाई यशस्वी ठरली नाही असंच म्हणावं लागेल. आता या दोघांमधला वाद आहे तो नक्की कशावर नाही? तर अर्जुन खोतकरांनी गेल्या निवडणुकीत एक स्टेटमेंट केलं होतं आणि ते असं म्हणले होते की मी पुढची निवडणूक जालना लोकसभेची लढवणार आहे. यावरती रावसाहेब दानवे पाटील, ज्यांचा या लोकसभेमध्ये प्रभाव आहे, 2 ते 3 लाख मताधिक्यानं ते निवडून येतात. मोदींच्या सरकारमध्ये सलग दुसऱ्यांदा ते राज्यमंत्री आहेत. त्यांनी असं सांगितलं की मी 25 वर्षे या मतदारसंघामध्ये जमीन कसली आहे, कष्ट केले आहेत. ही कसलेली जमीन, तयार केलेली जमीन मी दुसऱ्या कुणाला नांगरायला पेरायला कशी देईल? आणि याच्यावरनं या दोघांमध्ये तुंबळ वाद निश्चितपणानं भविष्यकाळात देखील होतील. या दोघांमध्ये जर शिष्टाई करायची असेल तर ती शिष्टाई मागे एकदा फडणवीस साहेब आणि ठाकरे साहेब यांनी करण्याचा प्रयत्न केला, पण ती निष्फळ ठरली. एकदा शिंदे साहेबांनी करण्याचा प्रयत्न केला तरी ती निष्फळ ठरली. मला असं वाटतं की या बदललेल्या परिस्थितीत निश्चितपणानं देवेंद्र फडणवीसांना या विषयामध्ये लक्ष घालावं लागेल. आता आपण या व्हिडिओच्या चौथ्या आणि शेवटच्या जोडीकडे येऊ. आत्ताचा अत्यंत हॉट आणि इंटरेस्टिंग टॉपिक म्हणजे ही जोडी. ते कोण? तर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा. हे दोघेही आमदार अमरावती जिल्ह्यातून येतात. बच्चू कडूंची विधानसभा आहे अचलपूर विधानसभा मतदारसंघ आणि रवी राणांची आहे वडनेरा. या दोघांचं ही सख्य हे विळ्या भोपळ्याचं स्थानिक पातळीवरती आहे आणि यांच्या वादाची सुरुवात केव्हापासून झाली तर 2014 साली नवनीत राणा या खासदारकीच्या निवडणुकीसाठी उभ्या होत्या आणि त्या उभ्या असताना बच्चू कडूंनी त्यावेळेसचे शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांना मदत केली आणि तेव्हापासून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यामधला जो वाद आहे तो विकोपाला गेलेला आहे. दोघं कायम एकमेकांच्या विरोधामध्ये स्टेटमेंट देत असतात. 2019च्या निवडणुकीनंतर बच्चू कडूंनी उद्धव ठाकरेंना समर्थन दिलं आणि ते त्या सरकारमध्ये मंत्री झाले. त्यानंतर ते शिंदे गटामध्ये गेले. रवी राणा हे कायमच देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे मानले जातात आणि ते भाजपला समर्थन करतात. आता दोघं सरकारचाच हिस्सा आहे, पण सरकारचा हिस्सा असताना देखील यांच्यातल्या कुरबुरी कायम चालू आहे. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा रवी राणांनी हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम मातोश्री बाहेर ठेवला.
त्याच्यावरती टीका करताना बच्चू कडू असं म्हणले की रवी राणा हे सगळे पब्लिसिटी स्टंट करतात. अशी एकमेकांच्या विरोधातली विधानं त्यांची कायम येतच असतात. आता रवी राणांनी बच्चू कडूंवरती एक आरोप केला आणि ते असं म्हणले की बच्चू कडू एक सोंगाडे आहेत आणि ते जे आंदोलन करतात ते तोडीसाठी करतात. यावरती बच्चू कडूंनी त्यांना आव्हान दिलंय, येत्या 1 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही या विषयातले पुरावे द्या. आणि त्यांनी म्हणताना असं म्हणलंय की आमच्यावरती 50 खोके अर्थात 50 कोटी घेतल्याचा आरोप होतोय आणि आमचाच घरचा माणूस आता आमच्यावरती असे आरोप करतोय. यामध्ये शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांची विश्वासार्हता जातीये. आमच्या अस्तित्वाचा जर प्रश्न कोणी निर्माण करत असेल तर ते बोट तोडल्याशिवाय मी राहणार नाही, याचा विचार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी करावा. 1 नोव्हेंबर पर्यंत त्यांनी या विषयामध्ये लक्ष द्यावं, अन्यथा आम्हाला आमचे मार्ग मोकळे आहेत. आता या चौथ्या जोडीचे वाद जसे विकोपाला गेले आहेत ते सोडवणं अत्यंत गरजेचं होऊन बसलंय. तसं अन्य 3 जोड्यांचे वाद विकोपाला जाणार नाहीत असं नाही, कारण का या 4ही जोड्या या वॉर झोन मधल्या जोड्या आहेत आणि यांचे वाद कधीही विकोपाला जाऊ शकतात. त्यामुळे फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब या दोघांना या नेत्यांमधल्या ज्या स्थानिक पातळीवरच्या कुरघोड्या आहेत या वेळच्या वेळी सोडवाव्या लागतील, नाहीतर त्याचा परिणाम निश्चितपणानं राज्य पातळीवरती होईल. आता आपण जे उदाहरण घेतलं होतं ते लग्नाचं उदाहरण होतं आणि त्या लग्नामध्ये कोणीतरी एक व्यक्ती असतो जसं आपण म्हणलं, आणि ती करता करविता व्यक्ती या सरकारची कोण आहे तर ती देवेंद्र फडणवीस आहे. आपल्याला राजू परुळेकरांनी देवेंद्र फडणवीसांची एक मुलाखत घेतली, ती आठवत असेल, आणि त्याच्यात ते असं म्हणले की शिवसेनेचे उमेदवार निवडून यावेत म्हणूनसाठी मी 5 तास एका जागी बसलो आणि आमच्या लोकांना ज्यांनी बंडखोरी केली होती त्यांना मी एका जागी 5 तास बसून अर्ज मागे घ्यायला लावले. त्याच्यामुळे निश्चितपणानं देवेंद्र फडणवीसांच्याकडे ती कॅपॅसिटी आहे. त्यांनी सरकार बनवलं तर या छोट्या मोठ्या कुरबुरी ते निश्चितच दूर करू शकतात. येत्या भविष्य काळामध्ये काय होतं ते पाहणं अत्यंत औत्सुक्याचं ठरेल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून आवर्जून सांगा. आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्याबरोबरच ऑल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका. आपण हा व्हिडिओ जर फेसबुकवरती पाहत असाल तर आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. धन्यवाद.